सगळ्यांना. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळीचा टायमिंग झालेला आहे आणि आता मी आजचं थोडंसं रुटीन दिल्लीचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबत आज मी शॉपिंगलासुद्धा जाणार आहे आणि का जाणार आहे आणि काय काय खरेदी करणार आहे हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला, मी माझं थोडंसं दिल्लीचं रुटीन जे आहे तुमच्यासोबत शेअर करते. रोजच्या कामाचं नियोजन तर तुम्ही व्यवस्थित जर केलं ना, तर तुमचं कामंही पटापट होतात आणि तुम्हाला एक्स्ट्राचा टाईम मिळतो. तर तो कशासाठी? जर ते माझ्यासारखे यूट्यूबवर असे व्लॉगिंग करत असतील किंवा छोटे-मोठे काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करत असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला ना टाईम काढता येतो. तर सर्वात अगोदर अंघोळ वगैरे करून झाली, की मी ना दरवाजातील पॅसेजमधल्या झाडू वगैरे काढत असते. आता मी डायरेक्ट रोज रांगोळी काढते. तर झाडून वगैरे काढल्यानंतर स्वच्छ अशा कपड्याने ना उंबरठा पुसून घेत असते आणि दरवाजाच्या बाहेरचा हा पॅसेज जो आहे ना, तो बघा लांबपर्यंत मी पुसून घेते. तर हे आहे छापा. तर याच्यावर ना 4 यंत्र आहेत. कुठले कुठले आहेत ते पुढे तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर उंबरठ्यावर मी अशा पद्धतीने छापाची रांगोळी काढत असते ओम म्हणून. आता रोज रांगोळी काढते. काय डिझाईन काढावी हा विचार पडतो ना, मग मी साधी सिंपल सोपी अशी मी ही डिझाईन काढत असते. कधी-कधी नुसता छापासुद्धा काढते. तर इथं बघा साधे आपले डॉट देऊन एक छोटंसं त्याच्यामध्ये मी कलर भरते आणि बाकीची दरवाजाबाहेरनं एक छोटीशी ना रांगोळी काढते. रांगोळी हाताने काढत नाही, पण छापा मात्र नक्की काढते. आता या यंत्रावर बघा श्रीयंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र असे ना यंत्राचे चिन्ह आहेत. तर तोच छापा मी दरवाजाच्या बाहेर बघा एका कोपऱ्यामध्ये काढून घेत असते. आणि श्री स्वामी समर्थ असा पण एक माझ्याकडे छापा आहे. तो सुद्धा मी अदलून-बदलून अशी रांगोळी काढत असते. आता छोटीशी उंबरठ्यावर जी रांगोळी काढली त्याच्यामध्ये ना एक छोटेसे चुंटुकले असे कलरसुद्धा भरून घेतले, जेणेकरून ते छान सिंपल सोबर दिसावे. तर असा छाप मी ह्या काढलेला होता बघा श्रीयंत्र कुबेर यंत्राचं. रांगोळी वगैरे काढली, छान वाटतं घर आणि म्हणतात ना की घराची कळा ही अंगण दाखवतं, तशा पद्धतीने. म्हणून बाहेरचा पेसेस स्वच्छ अगोदर केला की मग बरं वाटतं. त्यानंतर घरामध्ये पहिल्यांदा पोहे वगैरे बनवले. आज नाश्त्याला ना सगळ्यांसाठीच पोहे बनवले. अहोंना आज सुट्टी होती. म्हटलं चला पहिल्यांदा सुरुवातीला नाश्ता करून घ्यावा आणि इकडे दूध आलं होतं, दूधही तापायला ठेवलं होतं. आता दूध तापेपर्यंत म्हटलं काय करायचं? तर कालची जी जाळीतली भांडी होती घासलेली, ती म्हटलं चला पटापट मांडून घ्यावी, म्हणजे आपला टाईमही वाचला जातो. आता इकडं दूधही तापत होतं. म्हटलं हे काम तोपर्यंत होऊन जाईल आणि जाळीतली भांडी मांडायचं म्हटलं ना, तर खरंच हे माझं ना कंटाळवाणे काम आहे. पण मग ते मी असं थोडंसं रमत-गमत करत असते. सकाळी-सकाळी यूट्यूबला स्वामींचं तारक मंत्र लावत असते आणि माझी कामंही पटापट करत असते. आता मुलांना सुट्ट्या आहे, आज अहोंनाही सुट्टीच होती. पण सुट्टी जरी असली ना, तरी मी माझं ना रोजचं जे डेलीचं टाईम आहे ना उठायचा, त्याच टायमाला उठते. कारण की कामं उरकत नाहीत आणि कामं जर नाही उरकली, तर मग आपल्याला पुढं टाईमच मिळत नाही. समजा एडिटिंगला, शूट करायला. म्हणून ना मी सुट्टी असली तरी त्याच टायमाला उठून पटापट ही कामं करून घेते आणि नंतर मग माझ्यासाठी म्हणजेच एडिटिंगसाठी टाईम काढत असते. आता इथं भांडी वगैरे सगळी मांडून झाली आणि ते झाल्यानंतर म्हटलं आता पटकन लगेच स्वयंपाकाला लागावं, उशीर न करता. आता इकडे लगेच म्हटलं पहिला कुकर लावायला घेतला. आता जेवणामध्ये आज ठरवलं होतं वरण-भात आणि मस्त अशी भाजी. आता काय करेल मी फ्रीजमध्ये बघेल आणि नंतर तुम्हाला सांगेलच. तर इथं तूर डाळ आणि मूग डाळ मी दोन्ही डाळी मिक्स करून अशा मिक्स डाळीचं वरण करत असते आणि भात वरण हे दोन्ही आम्हाला लागतंच. आता इकडं दूध गरम झालेलं होतं आपलं. आज थोडंसं आता अहोंना सुट्टी होती म्हणून जेवणाचाही बेत हा थोडासा उशिराच, म्हणजे लवकर डब्बा द्यावा लागत होता. तो द्यावा लागणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं आज एक्स्ट्राच काहीतरी काम करावं. आता इथं जो ग्लास आहे ना, त्या ग्लासनेच मी ना तांदूळ घेत असते, जेणेकरून बरोबर आम्हाला जेवढा भात लागतो ना तेवढं मापातच मी बनवते. जास्त एक्स्ट्राही बनवत नाही आणि मग कसं होतं कधी-कधी शिळाही राहतो भात आणि उन्हाळ्यामध्ये ना शिळं अन्न हे खावंसं वाटत नाही. म्हणून म्हटलं जेवढं लागतं तेवढंच मी एक माप केलेलं आहे. त्याने परफेक्ट आम्हाला जेवढा राईस लागतो तेवढा मी बनवतेच. आता इकडे डाळीमध्ये टोमॅटो, हळद आणि हिंग टाकून घेत असते. तांदळामध्ये सुद्धा मी ना अगोदरच मीठ टाकते. कोणी-कोणी भातामध्ये मीठ पण टाकत नाहीत. म्हणजे ज्याची त्याची सवय असते. थोडंसं मीठ टाकते आणि पहिला कुकर लावून घेतला. आता कुकर लावल्यानंतर अहोंना आज काही टिफिन नव्हता. म्हणून म्हटलं चला सकाळी पटकन आपले एक्स्ट्राचे जे कामं आहेत तर ते करून घ्यावे. तर आज मला ना लोणी काढवायचं होतं. त्यासाठी मी असा दिवस ठरवते की ज्या दिवशी अहोंना सुट्टी असेल त्या दिवशीच तूप काढवायचं. तर
त्या अगोदर इथं ना जे आता कप वगैरे होते सकाळचं चहा कॉफी व दूध घेतलेले ते म्हटलं घासून घ्यावे. तर मावशी जरी माझ्याकडं भांडायला असले तरी ही बाकीची छोटी मोठी कामं मलाच करावी लागतात, कारण की काचेचे किंवा हे चिनी मातीचे जे कप आहेत ना ते मी मावशींना काही घासायला देत नाही भांड्यात. कधी कधी ते फुटलं जातं त्याच्यामुळे. तर स्पून वगैरे सुद्धा मीच साफ करते, कारण की माझ्याकडं 2 ते 3 डझन स्पून आहेत, पण ना ते सुद्धा पुरत नाहीत खरं सांगते. म्हणून मी काय करते, मावशींना ते घासायला देत नाही, इथल्या इथं मीच घासते, म्हणजे आपल्याला ते स्वयंपाकामध्ये वापरायला लगेच पटकन हातात येतं. ते झाल्यानंतर व्यवस्थित सगळं सिंक वगैरे सुद्धा क्लीन करत असते. किचन स्वच्छ असलं ना खरंच बरं वाटतं. मग आपल्याला किचनमध्ये वावर वावर करायलासुद्धा छान वाटतं. आणि किचन त्यातल्या त्यात सिंक जर स्वच्छ असेल तर धुरळसुद्धा होत नाही. त्यामुळं खरकट अजिबात सिंकमध्ये ठेवायचं नाही. नंतर व्यवस्थित कट्टा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि आता म्हटलं चला जे लोणी काढवायचं होतं ते काढूया. आणि तुम्हाला आज मी ट्रिक सांगणार आहे पटकन लोणी कसं काढायचं ते. तर इथं साईचं जे होतं ते मी ना रात्रीच काढून ठेवलेलं होतं. मी रोज साई टाकून फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही विरजणामध्ये दही टाकता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी टाकते, कोणी कोणी टाकत नाही, नुसतं साईच टाकतं आणि तशीच हलवतं. पण मी दही टाकूनच विरजण लावूनच साई टाकत असते. आणि रात्रीच मी हे काढून ठेवलेलं होतं, कारण की मला आज सकाळी हलवायचं होतं. मग थोडंसं ते आंबलं की मग छान ताक पण बनतं. आता इथं ना डेऱ्यामधलं थंड पाणी मी त्याच्यामध्ये घातलं आणि मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं होतं. तर अगदी 1 ते 2च मिनिट ना पल्स मोडवर आपण जर हे फिरवलं ना तर लगेच लोणी निघतं. अजिबात टाईम लागत नाही. मला हे ना म्हणजे ही माझी एकदम छान ट्रिक तुम्हाला मी सांगते. आता बघा 1 मिनिटभरच फिरवलं असेल मी फक्त, की लगेच फक्त आपल्याला हे मिक्सरचं भांडं काढायचं आणि आपला जो स्पून असेल, चमचा असेल ना त्याने फक्त हे बघा अशा पद्धतीने हलवत राहायचं. 1 मिनिटामध्ये लोणी येतं. अजिबात जास्त वेळसुद्धा मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे बघा लगेच मस्त असं वरती लोण्याचा गोळा आलेला आहे. नक्की तुम्ही ही ट्रिक घरी ट्राय करा. कुणाकुणाला माहितीही असेल, पण म्हटलं चला तुमच्यासोबत जस्ट शेअर करावं. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी उपयोगी पडेलच. छान असा लोण्याचा गोळा हा आपला आलेला होता. तो आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर अजून थोडंसं राहिलेलं होतं साईचं, ते सुद्धा परत मी हलवून घेते. हे बघा मस्त असा लोण्याचा गोळा आलेला आहे. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे थोडंसं लोणी ना मेल्ट होतं. त्यामुळे सकाळीच लोणीसुद्धा हलवावं लागतं, तरच ते लोणी व्यवस्थित येतं. आता हे लोणी भरपूर असं बघा आलेलं होतं आणि 8 दिवस पुरेल एवढं तरी मला इथं म्हणजे याचं तूप निघतं. रवा भाजायला म्हणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा दाल खिचडी बनवली त्याच्यामध्ये सुद्धा टाकून खायला छान लागतं. तर मी घरी काही बनवते, हे पुरत नाही, विकतचं पण मी तूप आणतेच, पण घरचंसुद्धा बनवलेलं चांगलंच, म्हणून मी हे हलवत असते. आता हे राहिलेलं सुद्धा मी ना हलवून घेते पटकन. आता नक्की तुम्ही हे सुद्धा ट्रिक ट्राय करा. बघा नंतरच्या दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा एवढं लोणी असं निघालं. मोठा असा लोण्याचा गोळा तयार झालेला होता. तो स्वच्छ आता मी डेऱ्यातल्या पाण्याने धुवून घेते, म्हणजे लोण्याचा वास येत नाही. अशा पद्धतीने बघा नक्की तुम्ही ही ट्रिक ट्राय करा. कोणाकोणाला माहिती असेल, कोणी बीटरने सुद्धा लोणी काढतं, कोणी रवीने काढतं, पण मला ना ह्याची सवय लागलेली आहे. मिक्सरवर अगदी 1 मिनिटसुद्धा लागत नाही. फिरवलं चमच्याने असं फक्त हलवलं की लोणी निघतं. इथं आता लोणी कडवायला ठेवते बारीक गॅसवर. आता हे कडवेपर्यंत म्हणलं चला कुकर पण झालेला होता, भाजीची तयारी पटकन करूया. टाईम न घालवता जर पटापट कामं केली तर सकाळची कामं ही लवकर उरकली जातात. आता आज भाजीमध्ये शेवग्याची शेंग बनवणार होते इथं मी, कारण की आज मला बाहेरही जायचं होतं आणि तो उत्साह वेगळाच होता. आता शॉपिंगही करायची होती, काय करायची होती, तर तुम्हाला सुरुवातीला दिसलंच असेल. तर इथं मला साडी घ्यायची होती आणि कशासाठी काय पुढे तुम्हाला मी शेअर करेलच. आता इथं शेवग्याच्या शेंगाच्या पहिल्या अगोदर सगळं शिरा वगैरे काढून घेतल्या आणि आता इथं म्हटलं भाजी फोडणी टाकावी. तर इकडून लगेच मुलीचा आवाज आला की कोकम सरबत बनवून दे म्हणून. मम्मी सकाळी ती कोकम सरबत घेते, कारण की तिला खूप हिटचा त्रास आहे त्याच्यामुळं. मग हा कोकम मी बघा अशा पद्धतीने आणूनच ठेवलेलं होतं. उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं ना कोकम हे थंड आहे, म्हणून म्हटलं चला तिला पहिलं करून द्यावं. 1 चमचाच कोकमचा हा सरबत आणि याच्यामध्ये थंडगार पाणी ॲड करायचं. बाकीचं काहीही ॲड करायचं नाही, शुगर वगैरे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. फक्त असं हलवून प्यायचं. आता मलाही फारसं आवडत नाही, पण मी तिला मात्र बनवून देत असते.
इकडे तिला दिलं, तूप कडत आलेलं होतं. आता तुपाला कड छान बसावा यासाठी मी ना तुळशीची पानं 2-4 आणले आणि ते स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकले. जेणेकरून ना तुपाला छान असा कड बसतो. कोणी कोणी खायचं पान जे वेडायचं असतं ना, ते सुद्धा तुम्ही टाकलं तर चालतं. त्यांनी सुद्धा छान असा कड बसतो आपल्या तुपाला. इकडं भाजी फोडणी देऊन घेतली शेवयाची शेंगला. साधी सिंपल पद्धतीनेच करते मी, जास्त काही वाटण वगैरे करत नाही. शेंगदाण्याचं कूट घालून भाजी मी इथं बनवते. आता भाजी इकडं बनली आणि इकडं स्वयंपाक आपला आता पूर्ण रेडी झालेला होता. तर जेवण वगैरे झालं, आराम केला. 4 वाजता आम्ही इकडं आलो मूळचंद मिलमध्ये साडी घेण्यासाठी. तर इथं मला साडी घ्यायची होती कारण की आधी आमच्या घरचं एक लग्न आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, त्यासाठी आतमध्ये आले. आता हे नवीनच झालेलं होतं शॉप. कोणी PCMC मध्ये राहत असेल तर त्यांना माहीतच असेल हे मूळचंद. आता इथं बघा साड्याच्या सेक्शनला गेल्यानंतर भरभरून साड्या अशा बघायला भेटतात आणि मग मी ना हे बघत बघतच पुढं चालले होते की कुठला पॅटर्न चांगला वाटतो आहे काय. तर हा एक पॅटर्न मला खूप छान वाटलेला होता, पण हा थोडासा महागच होता. थोडा म्हणजे जास्तच होता महाग, पण मला काही जास्त कॉस्टली म्हणजे जास्त महागाईची साडी घ्यायची नव्हती. इथं बऱ्याचशा साड्या मी पाहिल्या, थोड्याशा आरीवर्कमधल्या वगैरे पण पाहिल्या, कोणी डिझायनर पाहिल्या, काही स्टोनच्या पाहिल्या. पण मला ना काय माहिती, पण सुतात साडी चांगली असली तरच ती घालावीशी वाटते. मग थोडीशी डिझाईन कमी का असेना, सिंपल सोबर पद्धतीनेच पॅटर्न मला पाहिजे होता. पैठणी मी काही घेणार नव्हते कारण की माझ्याकडे बऱ्याचशा साड्या पैठणीच्या होत्या. आता अहो पण इथं मला बघू लागत होत्या वर्कच्या वगैरे, पण मला ना कापडच त्याचं आवडत नव्हतं. वर्क होतं, ज्याचं वर्क होतं ना ते मात्र त्याचं कापड एवढं काही खास नव्हतं आणि टिशूमधून पण मला ते आवडत नव्हतं. मग मी बऱ्याचशा साड्या पाहिल्या. फायनली इथं ना त्यांनी काही साऊथ इंडियन पॅटर्न दाखवलेला होता, काही वर्कमध्ये दाखवला, काही पैठणीही दाखवलं. पैठणी मला काही घ्यायची नव्हती, त्यामुळे मी ते बाजूला केलं. साऊथ इंडियन पॅटर्नमधल्या मला हा पॅटर्न होता ना तो खूप आवडलेला होता. सूत पण छान होतं, पण याची रेंज ना खूप हाय होती, त्यामुळे मी तो बाजूला ठेवला आणि याचं सूत मला काही खास वाटलं नाही आणि त्यामुळे मी ते ठेवलं बाजूला. आणि ह्या 2-3 साड्यामधला मग साऊथ इंडियन पॅटर्न हा घेतला. बिल केलं इथं आणि बिल केल्यानंतर इथं ते म्हणाले की साडीला तुम्हाला पिको फॉल आणि फिनिशिंग करून मिळेल, तुम्ही खालच्या फ्लोअरवर जाऊन टाका. तर म्हटलं आता घरी जाऊन तुम्हाला साडी काही दाखवता येणार नाही, मग म्हटलं पिको फॉलला टाकण्या अगोदर साडीचं थोडंसं शूट घ्यावं तुम्हाला दाखवावं. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे ना तो घेतलेला होता. साऊथ इंडियन पॅटर्न घेतलेला होता, छान मला आवडला. सूत खूप छान होतं आणि ब्लाऊजसुद्धा ना मस्त होता. तर ही याची रेंज होती 5100. ब्लाऊज पण खूप सुंदर होता, अरीवर्क केलेला होता, तुम्हाला मी दाखवतेच आहे बघा अशा पद्धतीने. कलर पण मस्त असा थोडासा गोल्डन आणि कॉपरच्या मिक्स होता आणि ब्लाऊज पण छान होता, आवडला मला. म्हटलं चला लग्नासाठी छान वाटेल. आहूंना पण आवडली होती. मी आहूंच्याच चॉईसनेच खरे साडी घेते कारण की त्यांना पण थोडं कळतं. तर ही साडी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि साडी महाग बसली का बरोबर रेंज आहे तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तरीसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पण मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. कलर कसा आहे, पॅटर्न कसं आहे, ब्लाऊजचं वर्क कसं आहे ते पण कमेंट करून सांगा. ही साडी माझ्यावर छान दिसेल का नाही घातल्यावर ते पण आता तुम्हीच सांगा, कारण की तुम्हीच मला रोज व्हिडिओमध्ये पाहता. काही साड्यांचे फोटो तुम्हाला शेअर करते तर तुम्ही ते बघून घ्या. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा ब्लॉगसोबत. बाय.